पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचलेत। एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असलेल्या नंदनवनमध्ये जाऊन राज यांनी त्यांची भेट घेतली। गेल्याच वर्षी ठाकरे बंधूंची युती झाली। महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा झाल्या। त्या दोन्ही भावांनी महायुती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली। पण महापालिका निवडणुकांचा निकाल लागताच कल्याण डोंबिवलीत मनसेनं शिंदे सेनेला पाठिंबा दिला। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सेना मनसेचे सूर जुळले। यानंतर दोन्ही नेत्यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जाते। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटी बैठका याआधीही झाल्या, पण ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर राज ठाकरे प्रथमच एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेत। बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी एक खास पोस्ट केली होती। त्यात त्यांनी एका परिच्छेदात लवचिक भूमिकेचा उल्लेख केला होता। विशेष म्हणजे ही पोस्ट करण्याच्या काही दिवस आधीच मनसेनं कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदे सेनेला पाठिंबा दिला होता। त्यामुळे आता झालेली राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट याच लवचिक भूमिकेची भाग आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। ठाकरे बंधूंनी युती करून महापालिका निवडणुका लढवल्या, पण एकाही पालिकेत त्यांच्या महायुतीला सत्ता मिळाली नाही। मुंबईतही शिवसेना उबाटा मनसे युती बहुमतापासून बरीच लांब राहिली। मुंबईत युतीचा फायदा उद्धव ठाकरे यांनाच अधिक झाल्याची चर्चा आहे। मनसेला केवळ 6 जागा मिळाल्या, तर शिवसेना उबाटाला 65 जागांवर यश मिळालं। महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या 6 नगरसेवकांनी शिंदे सेनेला पाठिंबा दिला आणि सत्तेत प्रवेश केला। यावरून शिवसेना उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली। पण दुसरीकडे चंद्रपुरात शिवसेना उबाटानं भाजपला साथ दिली, त्यामुळे ठाकरेंच्या युतीतील बेबनाव ठळकपणे समोर आला। त्यानंतर आता राज ठाकरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले। शिंदेच्या ठाण्यातील निवासस्थानी ही भेट झाली आहे।